आता मॉइश्चरायझर चॉईस करताना पण मोस्टली असे ऑइल फ्री प्रोडक्ट चॉईस करा. म्हणजे असे हायलोरोनिक ऍसिड सारख्या ज्या गोष्टी आहेत ज्या स्किन मॉइश्चराईज करतात त्या अशा कमी प्रमाणात असतील याची काळजी घ्या. म्हणजे ते तुमची स्किन मॉइश्चराईज तर ठेवतील पण कदाचित ते तुमच्या स्किनवरती खूप जास्त हेवी होणार नाही. मोस्टली जेल बेस्ड प्रोडक्ट्स आहेत ना ते वापरा. सॅलिसिलिक ऍसिड हे मॉइश्चरायझर मध्ये देखील असेल याची काळजी घ्या. त्याचबरोबर ज्याच्यामध्ये नायसिनामाइड आहे तसे देखील मॉइश्चरायझर्स तुम्ही वापरू शकता. बिकॉज त्याच्यामुळे पण तुमची स्किन इव्हन व्हायला मदत होते. त्याचबरोबर जे नायसिनामाइड आहे ते तुमच्या चेहऱ्यावरचे जे लालसर डाग असतात ते देखील कमी करतो. तुमची जी स्किन आहे ती एकदम इव्हन टोन मध्ये दिसण्यासाठी मदत करतो. त्याच्यामुळे हे जे मोस्टली इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुमच्या मॉइश्चरायझर मध्ये असू द्या. तुम्ही याच्यासाठी डॉट अँड कीचं जे किका अँड नायसिनामाइड मॉइश्चरायझर आहे विच इज देअर फॉर ॲक्ने प्रॉन स्किन ते वाला तुम्ही यूज करू शकता. ते जे मॉइश्चरायझर आहे ते ॲक्ने प्रॉन स्किन साठीच डिझाईन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे इन्ग्रेडियंट्स आहेत